समजा एक असा अदृश्य तुरुंग आहे ज्याच्या भिंती म्हणजे त्या भिंती डोळ्यांना दिसतच नाहीत आणि आत असणाऱ्या कोणालाही आपण कैदी आहोत याची पुसटशीही जाणीव नाहीये. सगळे आपापल्या आयुष्यात एकदम मग्न आहेत, पण जर अचानक अशी जाणीव झाली की हा केवळ एक तुरुंग नाहीये, तर इथून बाहेर पडण्याची एक मास्टर की सुद्धा उपलब्ध आहे. आणि नुसती मास्टर की नाही तर बाहेर पडल्यावर एक प्रचंड मोठा अकल्पनीय असा आध्यात्मिक वारसा तुमची वाट पाहत आहे. काय सांगताय विचार करा. आज आपण नेमक्या याच अदृश्य तुरुंगाची आणि त्यातून सुटण्याच्या मार्गाची सखोल चर्चा करणार आहोत, कारण आजचे आपले जे स्रोत आहेत ना, विशेषतः आजच्या ज्या मुरल्या आहेत त्यांचा गाभा आपल्याला आपण नक्की कुठे उभे आहोत याचे एक अचूक आणि खरं सांगू तर काहीसा धक्कादायक चित्र दाखवतो. नक्कीच. म्हणजे बघा, आपण नेहमी भूतकाळात काय घडलं किंवा भविष्यात काय होईल याचीच जास्त चर्चा करत असतो. पण आजच्या या मुरलीत मानवी चेतनेच्या सद्यस्थितीवर म्हणजे कलियुगातून सतयुगाकडे जाण्याच्या या महाकाय वैश्विक स्थित्यंतरावर जो प्रकाश टाकलाय ना, तो खऱ्या अर्थाने विचार करायला लावणार आहे. हो, अगदी बरोबर. ही केवळ एक साधी तात्विक चर्चा नाहीये, तर हा एका टोकाच्या अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा प्रवासाचा एक अतिशय स्पष्ट नकाशा आहे. आणि म्हणूनच मला वाटतं आजची ही चर्चा अत्यंत महत्वाची आहे, कारण मुरलीचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला कलियुग म्हणजे तमोप्रधान जग आणि सतयुग म्हणजे सतोप्रधान जग हे शब्द तर माहिती असतातच, हो ना? हो, ते बेसिक तर सर्वांना माहिती असताच. पण आज आपल्याला या शब्दांच्या पलीकडे जाऊन या स्थित्यंतराची नक्की प्रक्रिया काय आहे याच्या अगदी मुळापर्यंत जायचंय. मजकुरात स्पष्ट केलंय की आपण सध्या एका घोर अंधारात आहोत आणि लवकरच प्रकाशाच्या युगात म्हणजे सतयुगात प्रवेश करणार आहोत. हे वाचताना माझ्या डोक्यात एक उदाहरण आलं, एका विस्मृतीत गेलेल्या राजघराण्याचं. अच्छा, म्हणजे नक्की काय, कशा प्रकारची विस्मृती म्हणताय तुम्ही? जसं एखाद्या महान राजाला अचानक स्मृतिभ्रंश व्हावा. तो आपला राजवाडा, आपला तो महान वारसा विसरून जातो आणि रस्त्यावर येऊन स्वतःला चक्क भिकारी समजू लागतो. तो भीक मागतोय कारण त्याला त्याचा खरा इतिहासच आठवत नाहीये. आपली सर्वांची अवस्था अगदी तशीच झाली असं वाटत नाही का? अरे वा, हे खूपच अचूक उदाहरण दिलं तुम्ही. आणि इथेच ते हम सो हे अत्यंत सुंदर तत्वज्ञान समोर येतं. हमसो म्हणजे जे आपण होतो तेच आपण पुन्हा बनतो, बरोबर? अगदी तेच. आपणच एकेकाळी पूज्य म्हणजे देवता होतो, काळाच्या ओघात विस्मृतीमुळे आपणच पुजारी बनलो आणि आता पुन्हा पूज्य बनण्याच्या मार्गावर आहोत. पण मला एक सांगा, हा राजा भिकारी बनण्याची जी प्रक्रिया आहे ती इतकी नैसर्गिक कशी का असू शकते? म्हणजे आपण सगळं कसं काय विसरू शकतो? कारण ती एक काळाच्या चक्रीय स्वरूपाशी जोडलेली आहे. पाश्चिमात्य विचारसरणीत बघा, काळाला एका सरळ रेषेत पाहिलं जातं, जिथे शेवटी फक्त जगाचा अंत किंवा डूम्सडे असतो. हो, तिथे सतत एक भीती असते की आता सगळं संपणार. बरोबर. पण हमसो हे तत्वज्ञान सांगतं की हा जगाचा अंत नाहीये, तर हे चक्र पुन्हा फिरणार आहे. जेव्हा रात्र सर्वात गडद असते तेव्हाच पहाट जवळ आलेली असते ना. म्हणजे अंधार वाढला की उजेड येणारच. हो, माणसाच्या आत्म्याची ऊर्जा काळाच्या ओघात हळूहळू कमी होत जाते, ज्याला आपण तमोप्रधान अवस्था म्हणतो. हीच ती विस्मृतीची अवस्था आहे. आणि म्हणूनच संगम युगाचे म्हणजेच 2 युगांच्या मधल्या काळाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण हे जे ज्ञान आहे ते फक्त संगम युगातच दिलं जाऊ शकतं. हे बरोबर आहे, पण इथे मला एक थोडा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. जर आपण मुळात देवतेसमान होतो, ते राजे होतो, ज्यांना आता विस्मृती झालीये आणि आपण पुन्हा तसे बनणार आहोत, तर मग हा मधला काळ, हा सध्याचा काळ इतका वेदनादायी का आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न. कारण मजकुरामध्ये या सद्यस्थितीला रावणाची जेल असं अतिशय शक्तिशाली रूपक वापरलं आहे. संपूर्ण मानवजात रावण संप्रदाय बनलीये आणि सर्वजण सीतेप्रमाणे या रावणाच्या जेलमध्ये अडकले आहेत असं म्हटलंय. होय, आणि हे रूपक या संपूर्ण आध्यात्मिक प्रवासाचा एक मुख्य आधारस्तंभ आहे. बघा, रावण म्हणजे इथे केवळ एक पौराणिक पात्र नाहीये. मग काय आहे नक्की? तो दुःखाचा, मानवाच्या 5 विकारांचा आणि अशुद्धतेचा प्रतीक आहे. जेव्हा आत्मा आपली मूळ सतोप्रधान अवस्था विसरून देह अहंकारात अडकतो, तेव्हा तो स्वतःच या जेलची निर्मिती करतो. ही जेल बाहेर कुठे जगात नाहीये. अच्छा, म्हणजे ती आपल्या मनात आहे. अगदी बरोबर. ती मानवी मानसिकतेत आणि वृत्तीत आहे.
आणि म्हणूनच यातून सोडवण्यासाठी एका मुक्तिदात्याची, एका लिबरेटरची गरज भासते. पण इथेच ना मला थोडा प्रतिवाद करावासा वाटतो. आपण सुरुवातीला ज्या अदृश्य तुरुंगाची कल्पना केली तो तुरुंग आहे हे आपण मान्य करू. पण जर आपण सर्वजण एका घोर अंधारात आणि तुरुंगात आहोत तर आजूबाजूला पाहिलं तर लोकांना तशी जाणीव कुठे दिसतेय? म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की लोक दुःखी दिसत नाहीत? हो ना, लोक तर आपापल्या आयुष्यात खुश आहेत. कुणी नवीन फ्लॅट घेतंय, कुणी युरोपला सुट्टीवर जातंय, शेअर मार्केट नवनवे उच्चांक गाठतंय, तंत्रज्ञान रोज प्रगती करतंय. जर हा खरोखर घोर अंधार आणि दुःखाचा तुरुंग आहे तर लोकांना आनंद कसा मिळतोय? त्यांना हा तुरुंग का वाटत नाहीये? हा अत्यंत अचूक आणि वास्तवावादी प्रश्न आहे. आणि याचं उत्तर त्या तथाकथित आनंदाच्या स्वरूपामध्येच दडलेलं आहे. आपण ज्याला आनंद म्हणतोय ना, तो बहुतांश वेळा फक्त डोपामाइनचा तात्पुरता प्रभाव असतो. म्हणजे फक्त एक टेम्पररी हाय. होय, भौतिक सुख आणि साधने नक्कीच वाढली आहेत, पण त्याचवेळी आतून अस्वस्थता, डिप्रेशन आणि एकाकीपणाही आज सर्वाधिक आहे. तुम्हीच बघा ना, नात्यांमधला स्वार्थ, प्रत्येक क्षणी असणारी असुरक्षिततेची भावना आणि मृत्यूची सतत टांगती तलवार, हीच ती रावणाची जेल आहे. हे खूप खोल आहे. तुरुंग फक्त लोखंडी सण्यांचा नसतो हो. जेव्हा भौतिक सुखाच्या राशीत बसूनही आत्म्याला शांतता आणि समाधान मिळत नाही, तो खरा तुरुंग असतो. बापरे, म्हणजे हा एक प्रकारचा सोन्याचा पिंजरा आहे तर, ज्याची भूल इतकी भक्कम आहे की कैदी स्वतःच्या कैदेवरच प्रेम करू लागले आहेत. एकदम परफेक्ट. आणि म्हणूनच मजकुरात एक अत्यंत मार्मिक संदर्भ दिला आहे. तिथे म्हटलंय की लोक इतक्या घोर अंधारात आहेत की मृत्यू अगदी समोर उभा असतानाही त्यांना वाटते की कलियुग तर अजून लहान बाळ आहे. हो, म्हणजे ते म्हणतात ना, अभी तो कलियुग बच्चा है. बरोबर. म्हणजे त्यांना या विनाशाच्या गांभीर्याची अजिबात कल्पना नाहीये. अज्ञानाची झोप इतकी गाढ आहे की आतून स्वतःहून जागे होणे आता अशक्य झाले आहे. आणि म्हणूनच कुणीतरी बाहेरून येऊन जागं करणं आवश्यक आहे. इथेच तो मुक्तिदाता किंवा पतितपावन ईश्वराची भूमिका समोर येते, नाही का? हो, कारण आपण आतून तुरुंगाचे कुलूप उघडूच शकत नाही. पण या मुक्तिदात्याची संकल्पनाही या मजकुरात खूप वेगळ्या पद्धतीने मांडली आहे. देव हा आकाशात ढगांवर बसून फक्त जगाचा खेळ पाहणारा प्रेक्षक नाहीये, तर तो प्रत्यक्ष या दुःखातून सोडवणारा एक सक्रिय रक्षक आहे. बरोबर. तो स्वतः या पतित जगात येतो. पण तो कसा येतो आणि मुक्तीचा मार्ग कसा दाखवतो हे समजून घेणं खूप गरजेचे आहे. कारण इथेच अनेक पारंपरिक समजुतींना छेद दिला जातो. नक्कीच. आणि मला वाटतं इथून पुढे ही चर्चा आणखीच्या वेगळ्याच पातळीवर जाते. जर तो मुक्तिदाता खरोखर आला असेल आणि सक्रियपणे आपल्याला सोडवत असेल तर ही सुटकेची प्रक्रिया नक्की कशी काम करते? इथे आपण ईश्वराच्या स्वरूपाकडे आणि मजकुरात दिलेल्या एका अतिशय अनोख्या कौटुंबिक रूपकाकडे वळतो, ज्याला आपण ईश्वरीय दत्तक विधान म्हणू शकतो. हो, कारण ईश्वराची ओळख इथे निराकार पिता म्हणून दिली आहे, ज्यांना प्रेमाने शिवबाबा म्हटलं गेलं आहे. आता ईश्वर निराकार असल्यामुळे त्याला मानवाशी संवाद साधण्यासाठी एका साकार माध्यमाची गरज असते. आणि ते माध्यम आहेत प्रजापिता ब्रह्मा. अगदी बरोबर. शिवबाबा या साकार ब्रह्माच्या द्वारे आत्म्यांना दत्तक घेतात, जेणेकरून ते आध्यात्मिक अर्थाने ब्रह्मकुमार आणि ब्रह्मकुमारी बनतात. या प्रक्रियेला मी आजच्या भाषेतील सर्वात मोठ्या वारसा हक्काशी किंवा एका अल्टिमेट ट्रस्ट फंडशी जोडू इच्छिते. पण इथे ना एक अतिशय रंजक आणि काहीसा गमतीशीर ट्विस्ट आहे. तो कोण करा? बघा, सामान्य जगात वारसा आपल्याला आपल्या वडिलांकडून मिळतो. पण इथे हा स्वर्गाचा, सुवर्णयुगाचा वारसा आपल्याला वडिलांकडून म्हणजे ब्रह्माकडून मिळत नाहीये. तर तो वारसा आपल्याला थेट दादांकडून म्हणजे आजोबांकडून मिळतोय, जे निराकार शिवबाबा आहेत. मजकुरात हे उदाहरण इतक्या सुंदरपणे मांडलं आहे, दादे की कमाई पर पोत्रे का हक. हो. म्हणजे आजोबांच्या संपत्तीवर नातवाचा थेट अधिकार असतो. किती भारी कन्सेप्ट आहे ही. हो, आणि हे कौटुंबिक रूपक फक्त ऐकायला रंजक वाटत नाही, तर त्यामागे एक अतिशय सखोल आध्यात्मिक आणि व्यावहारिक अर्थ आहे. निराकार शिव आणि साकार ब्रह्मा यांच्यातील हा फरक समजून घेणं का महत्वाचं आहे माहितीये का? कारण ब्रह्मा हे केवळ एक माध्यम आहेत, ते स्वतः देव नाहीत. जर एखाद्याने माध्यमालाच देव मानायला सुरुवात केली तर ती पुन्हा अंधश्रद्धाच ठरेल. मजकुरात याबद्दल स्पष्टपणे सावध केले आहेत. पण मग मला सांगा, ब्रह्माची भूमिका फक्त एका पोस्टमनसारखी आहे का, जो फक्त आजोबांचा निरोप नातवापर्यंत पोचवतो? नाही, तसंही नाही. ब्रह्मा हे पहिले विद्यार्थी आहेत. ते स्वतः तो पुरुषार्थ करून दाखवतात जो इतरांनी करायचा आहे. ते एक आदर्श उदाहरण आहेत.
पण जो ध्यानसागर आहे, जो वारशाचा मूळ स्रोत आहे, तो फक्त एक निराकार पिता आहे. अच्छा. ब्रह्मा किंवा विष्णू यांना ज्ञानसागर म्हटले जात नाही. आणि या एकाच सर्वोच्च सत्तेची शिवबाबाची ओळख पटल्यामुळे मानवी समाजात जो मोठा गोंधळ आहे तो दूर होतो. हो, मजकुरात याचा थेट उल्लेख आहे. म्हणजे बघा ना, कोणी कृष्णपंथी असतात, कोणी रामपंथी असतात. प्रत्येकाला वाटते की आपला मार्ग श्रेष्ठ आहे, आपला देव श्रेष्ठ आहे. यातूनच पंथभेद आणि संघर्ष निर्माण होतो. बरोबर? पण जेव्हा हे तत्वज्ञान स्पष्ट करतं की सर्व रचना एकाच निराकार पित्याची आहे आणि सर्वजण एकाच आजोबांच्या वारसाची हकदार आहेत, तेव्हा हा आध्यात्मिक गोंधळ मुळापासून संपुष्टात येतो. अगदी बरोबर. कारण जेव्हा स्रोत एकच असतो तेव्हा विभाजन आपोआप नष्ट होते. सर्वांना समजते की आपण एकाच वैश्विक कुटुंबाचे भाग आहोत आणि आपला वारसा एकाच ठिकाणाहून येणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपण इथपर्यंत आलो की आपल्याला आपले खरे स्वरूप समजले, की आपण ते राजे होतो, आपण कुठे अडकलोय ते कळले की ही रावणाची जेल आहे, आणि हा अमूल्य वारसा कोणाकडून मिळणार हेही स्पष्ट झाले, की तो आजोबांचा किंवा दादांचा वारसा आहे. हां. पण आता सर्वात महत्वाचा आणि कळीचा मुद्दा येतो. फक्त आजोबा श्रीमंत आहेत हे माहिती पडून चालत नाहीये ना. तो वारसा प्रत्यक्ष मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. आपण त्या वारसासाठी पात्रही असायला हवं. आणि इथेच या संपूर्ण तत्वज्ञानाचा व्यावहारिक आणि प्रत्यक्ष कृतीचा भाग सुरू होतो. केवळ सैद्धांतिक ज्ञान असणे पुरेसे नाहीये. हे ज्ञान आचरणात आणून स्वतःचं रूपांतर करणे आवश्यक आहे. आणि यासाठी 2 मुख्य साधने सांगितली आहेत: राजयोग आणि श्रीमत. मजकुरात एक खूप सुंदर आणि विचार करायला लावणारी ओळ आहे. त्यात म्हटलंय की ज्ञान समजायला आणि मी ईश्वराचा मुलगा आहे हे स्वीकारून वारसदार ठरण्यासाठी फक्त 1 सेकंड लागतो. पण प्रत्यक्ष ते स्वराज्य मिळवण्यासाठी आणि तमोप्रधान संस्कारांना सतोप्रधान संस्कारांमध्ये बदलण्यासाठी निरंतर पुरुषार्थ म्हणजे सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे. कारण संस्कार बदलण्याची ही प्रक्रिया रातोरात होत नाही. राजयोग ही संकल्पना येथे अतिशय वेगळ्या पद्धतीने मांडली आहे. हा काही केवळ डोळे मिटून बसण्याचा किंवा शारीरिक आसने करण्याचा योग नाही. म्हणजे हा हठयोग नाहीये. मुळीच नाही. हा मनाचा आणि बुद्धीचा थेट सर्वोच्च सत्तेशी जोडलेला योग आहे. याला मजकुरात निरंतर याद म्हणजे सतत आठवण असं म्हटलं आहे. पण इथे मला खरोखरच ही प्रक्रिया समजून घ्यायची आहे. हे याद म्हणजे नक्की काय? नुसतं डोळे मिटून देवाची आठवण काढल्याने किंवा त्याचे विचार केल्याने आत्म्यातले जुने तमोप्रधान पॅटर्न कसे पुसले जातात, याची काही मानसिक किंवा आध्यात्मिक प्रक्रिया आहे का? होय. यामागे एक अतिशय स्पष्ट मानसशास्त्रीय आणि आध्यात्मिक यंत्रणा आहे. आपण आजच्या विज्ञानात न्यूरोप्लास्टिसिटीबद्दल ऐकतो. म्हणजे जसा आपण विचार करतो तसे आपल्या मेंदूचे पॅटर्न बदलतात. आध्यात्मिक पातळीवरही हेच घडते. अच्छा, म्हणजे विचारांनी आत्मा बदलतो. बरोबर. मजकूर स्पष्ट करतो की हे अशुद्ध किंवा तमोप्रधान संस्कार शरीराचे नसून आत्म्याचे आहेत. शरीर जन्मागणिक बदलत राहते, पण आत्मा तीच असते जी हे जुने ओझे, हे रेकॉर्ड केलेले पॅटर्न जन्मोजन्मी वाहून नेत असते. बापरे, म्हणजे खूप मोठं ओझं आहे हे. हो. आणि जेव्हा एखादी व्यक्ती देही अभिमानी होते, म्हणजे स्वतःला शरीर न मानता एक अविनाशी आत्मा समजते आणि त्या सर्वोच्च पूर्णपणे शुद्ध अशा ईश्वरी ऊर्जेशी आपली बुद्धी जोडते, तेव्हा तिथे ऊर्जेचं हस्तांतरण होते. म्हणजे आपण जसं जुन्या कॅसेटवर नवीन गाणं रेकॉर्ड करून जुने आवाज पुसून टाकतो, तसाच हा प्रकार आहे तर? हां, अगदी योग्य उपमा आहे ही. ईश्वराच्या शुद्ध स्मृतीच्या बळावर आत्म्यावरील जुने अशुद्ध संस्कार जळून खाक होतात आणि तिथे मूळ सतोप्रधान संस्कार पुन्हा जागृत होतात. मजकुरात यासाठी एक भ्रमरी या विशेष कीटकाचं रूपक दिले आहे. भ्रमरी, ते जे कीटक असतं ते का? हो, ती भ्रमरी इतर अळ्यांवर सतत गुणगुणून त्यांना स्वतःसारखं उडणाऱ्या कीटकामध्ये रूपांतरित करते. तसंच ही ईश्वराची सततची आठवण आणि ज्ञान आत्म्याचं पूर्णपणे स्थित्यंतर करते. क्या बात है. पण हा वारसा मिळवण्यासाठी आणि हे स्थित्यंतर यशस्वी होण्यासाठी आपल्याला केवळ अभ्यासक न राहता एक सपूत मूल बनावे लागते. मजकुरात एका सपूत किंवा लायक मुलाची 3 मुख्य लक्षणे सांगितली आहेत, जी खरोखरच महत्वाची आहेत. हो, ती लक्षणे खूप स्पष्ट आहेत. पहिलं लक्षण म्हणजे मात पित्याला म्हणजे शिवबाबा आणि ब्रह्मा यांना पूर्णपणे फॉलो करणे. दुसरं म्हणजे श्रीमतवर चालणे.
श्रीमत म्हणजे सर्वोच्च ईश्वरीय निर्देश किंवा आपण म्हणूया ते अल्गोरिथम, ज्याच्या आधारे हे स्वतःला बदलण्याचं काम करायचे आहे. आणि तिसरे, जे मला सर्वात जास्त भावले, अंतःकरणात पूर्ण सच्चाई असणे. जर हृदयात सच्चाई नसेल तर ईश्वराच्या आठवणीत राहताच येत नाही, असं स्पष्ट म्हटलंय. ही सच्चाई का आवश्यक आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण ईश्वराशी जोडण्याचा प्रयत्न करत आहोत, जो स्वतः सत्याचा आणि पारदर्शकतेचा महासागर आहे. जर मानवी मनात कपट असेल, स्वतःशीच लपवाशपवी असेल, तर त्या सर्वोच्च सत्तेशी जोडणी होऊच शकत नाही. म्हणजे कनेक्शन बसणारच नाही. अगदी. सच्चाई ही एक प्रकारची फ्रिक्वेन्सी आहे. जर रेडिओची फ्रिक्वेन्सी बरोबर नसेल तर गाणं ऐकू येणार नाही, फक्त नॉईज येईल. त्याचप्रमाणे अंतःकरणात सच्चाई असल्याशिवाय श्रीमत समजून घेणे आणि राजयोगाची ती निरंतर याद टिकवणं अशक्य असते. हे खरोखरच खूप सखोल आहे. आपण सुरुवातीला ज्या अदृश्य तुरुंगाची चर्चा केली, त्याच्या भिंती याच खोटेपणाच्या, देह अहंकाराच्या आणि विकारांच्या बनलेल्या आहेत. आणि सच्चाई, श्रीमत आणि राजयोग हेच त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग आहेत. अगदी बरोबर. हा खऱ्या अर्थाने अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास आहे. ही केवळ एक तात्विक संकल्पना नाहीये, तर मानवी चेतनेच्या उत्क्रांतीचा आणि स्वतःला परत मूळ अवस्थेत नेण्याचा हा एक अत्यंत स्पष्ट आणि कृती आधारित नकाशा आहे. खरंच, आपण आजच्या या चर्चेत एका पूर्णपणे वेगळ्या वैचारिक आणि आध्यात्मिक पातळीवर गेलो. आपण सुरुवात कुठून केली होती? कलियुगाच्या घोर अंधारातून. आपण त्या अदृश्य तुरुंगाची, रावणाच्या जेलची जाणीव करून घेतली, जिथे लोक सुखाचा आभास जगत आहेत पण आतून पूर्णपणे रिकामे आहेत. त्यानंतर आपण आपला विसरलेला इतिहास पाहिला. हमसो तत्वज्ञानाद्वारे आपण कोण होतो हे आठवलं. आणि मग आपण ईश्वरीय दत्तक विधानाबद्दल बोललो. हो, मग आपण मुक्तिदात्याची सक्रिय भूमिका पाहिली आणि शिवबाबांनी ब्रह्माद्वारे दिलेला तो दादांचा प्रचंड वारसा कसा मिळतो ते समजून घेतलं. आणि शेवटी राजयोग, यादची यंत्रणा आणि सच्चाईच्या माध्यमातून स्वतःचे तमोप्रधान ते सतोप्रधान असे परिवर्तन कसे घडवून आणायचे याची प्रक्रियाही उलगडून पाहिली. हा एक संपूर्ण चक्राकार प्रवास आहे, जो प्रत्येक आत्म्याला स्वतःच्या पातळीवर अनुभवायचा आहे. पण ही चर्चा संपवण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्याला एका अशा मुद्द्यावर थांबायचा आहे, जो या चर्चेनंतरही विचार करायला लावणारा असेल. आजच्या मजकुरात एक अतिशय शक्तिशाली घोषवाक्य, एक स्लोगन शेवटी दिलेला आहे. तो मी वाचते आणि मग आपण त्याचं विश्लेषण करूया. नक्कीच. मजकुरात शेवटी म्हटले आहे, विशेषताएं व गुण दाता की देन है, दाता को देखो व्यक्ती को नहीं. म्हणजे कोणत्याही व्यक्तीमधील वैशिष्ट्य आणि गुण हे त्या सर्वोच्च दात्याची म्हणजे ईश्वराची देणगी आहेत. त्यामुळे त्या व्यक्तीकडे न पाहता त्या दात्याकडे पहा. आता विचार करा, जर हा एकच विचार आपण आपल्या दैनंदिन जीवनात खऱ्या अर्थाने लागू केला तर काय होईल? आपण दिवसभरात शेकडो लोकांना भेटतो, सोशल मीडियावर पाहतो. कुणी अत्यंत हुशार असते, कुणाकडे एखादी खास कला असते, कुणी खूप यशस्वी आणि श्रीमंत असते. आणि साहजिकच आपण नकळत त्यांची तुलना स्वतःशी करतो. बरोबर. त्यातून मत्सर, ईर्ष्या, स्पर्धा किंवा स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण होतो. हो, आणि हेच तर ते जुने तमोप्रधान संस्कार आहेत ज्यांच्याबद्दल आपण मगाशी बोलत होतो. पण जरा विचार करा, जर आपण एखाद्या व्यक्तीमधील ती कला, ती बुद्धी किंवा ते यश हा त्या व्यक्तीचा वैयक्तिक अहंकार किंवा कर्तृत्व न मानता ती एका सर्वोच्च दात्याची देणगी मानली तर? हे तर संपूर्ण दृष्टिकोनच बदलणार आहे. म्हणजे जर समोरच्या व्यक्तीचे गुण हे ईश्वराने दिलेलं गिफ्ट आहे हे आपण मान्य केलं तर मत्सराचा प्रश्नच उरत नाही. बरोबर. कारण आपण त्या व्यक्तीशी स्पर्धा करत नाहीये, आपण तर त्या दात्याच्या दातृत्वाला पाहत आहोत. कारण तुम्ही त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभे असलेल्या त्या निर्मात्याचे, त्या दात्याचे कौतुक करत असता. हो, किती शांत वाटतं हे विचार करून. आणि जेव्हा तुम्ही दात्याकडे पाहता तेव्हा तुमच्या दैनंदिन जीवनातील संघर्ष, इतरांना खाली खेचण्याची वृत्ती आणि मत्सराची भावना मुळापासून नष्ट होते. तुमच्या मनात फक्त कृतज्ञता आणि आदर उरतो आणि सर्वांना जोडणारा तो एकच धागा स्पष्ट दिसू लागतो. खरोखरच या एका दृष्टिकोनातून मानवी जीवन आजच, याच क्षणी किती बदलू शकते याचा नक्की विचार करा. आपण सुरुवातीला ज्या अदृश्य तुरुंगाबद्दल बोललो होतो, स्वतःच्या अहंकाराच्या आणि मत्सराच्या, त्या अदृश्य तुरुंगाचे कुलूप उघडण्याची हीच ती चावी असू शकते. तर या सखोल आणि शांत करणाऱ्या विचारासोबतच आपण आजची ही चर्चा इथेच थांबवूया.
तोपर्यंत स्वतःचा शोध घेत रहा आणि ज्ञानाच्या या प्रवासात पुढे